शिंदे आणि अमित शहाची जी बैठक झाली त्यातल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू बाहेर आल्या. पहिल्या बातमीमध्ये काय आलं की अमित शहानी सांगितलं की मी लक्ष ठेवू नये. दुसऱ्या बातमीमध्ये असं आलं अमित शहानी शिंदेना स्पष्ट सांगितलं की तुम्ही जे म्हणताय की आमच्या पक्षातले लोक तुमच्या पक्षात घेऊ नका किंवा तुमच्या पक्षातले आमच्या पक्षात घेऊ नका, असं काही होणार नाही. असा आपल्याला सर्वसाधारण नियम बनवता येणार नाही. याचा अर्थ अमित शहाचा शिंदे सेनेतून जे कार्यकर्ते किंवा नेते भाजपमध्ये येत आहेत त्यांना आशीर्वाद आहे असा होतो. शिंदेने एक गंभीर विधान केलं की पैसे देऊन रवींद्र चव्हाण फोडतायत आमची माणसं, तरी सुद्धा अमित शहाने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. शिंदेला काय वाटतं अमित शहा त्यांच्यावर प्रेम करतायत? अजिबात नाही. अमित शहा हे राजकीय सोय म्हणून शिंदेकडे पाहतायत. पूर्वी पाहत होते, आजही पाहतायत. ज्या क्षणाला शिंदेची गरज संपेल त्या क्षणाला शिंदेना अडगळीत टाकलं जाईल याविषयी माझ्या मनात काही शंका नाहीये. शिंदेनाच हे समजत नाही कारण शिंदे भ्रमात आहे. शिंदेना वाटतं आपण शिवसेना फोडली, भाजपवर उपकार केले, असं काही नाहीये. शिवसेना फोडून भाजपने स्वतःचा स्वार्थ साधलेला आहे, नाहीतर सरकारमध्ये आले नसते ना देवेंद्र फडणवीस किंवा भाजप. तेव्हा शिंदेचा उपयोग भाजपने केलेला आहे. जशी भाजपची परंपरा आहे, इतिहास आहे की कायम विरोधी पक्षांचा उपयोग भाजप करतो. माहिती 2029 पूर्वी तुटणार आहे का? 100% तुटणार आहे. कारण अमित शहाने जाहीरपणे सांगितलंय की 2029च्या निवडणुकीमध्ये 100% भाजप आपल्याला करायचंय. कुबड्या टाकून द्यायच्या आहेत. तेव्हा ह्या दोन कुबड्या आहे, एक शिंदे कुबडी आणि एक अजित पवारांची कुबडी, या दोन्ही ते टाकूनच देणार आहे हे जाहीरपणे ते बोलतायत. तेव्हा यामध्ये काही आश्चर्य नाहीये. मला चिंता ही आहे की भाजपची ही एकपक्षीय राजवट आहे का? मला विरोधी पक्षांची चिंता वाटते. मला आता एकनाथ शिंदेची चिंता वाटायला लागली आहे आणि अजित पवारांची चिंता वाटायला लागली आहे. कारण भाजपचा मुकाबला करायचा असेल तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सुद्धा विचार करायला लागणार. आपण किती दिवस त्यांच्या सेवेत राहणार? महाविकास आघाडीचं काय होतंय? मला नाही वाटत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ही ताकद आहे की ते भाजपच्या सगळ्या या निवडणूक यंत्राचा मुकाबला करतील. किंवा राज ठाकरेंमध्ये ती ताकद आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर ते होऊ शकतं.